समर्थ गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता आपण म्हणजे बऱ्याच ठिकाणाहून ही गोष्ट जाणून पण घेतली असेल की लक्ष्मी कुबेरची पोटली कशा पद्धतीने आपल्याला बनवायची आणि त्याचा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय फायदा होणार आहे ही गोष्ट आपण आज जाणून घेणार आहोत। बघा, लक्ष्मीपूजन यावर्षी 1 नोव्हेंबरला आहे। त्या दिवशी आपल्याला संध्याकाळी लवकरात लवकर म्हणजे एक 7:30 वाजायच्या आधी आपली पूजा आटोपून घ्यायची आहे। तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण म्हणजे बघा जी काही गोष्टी खरेदी करणार आहेत, लक्ष्मीचा फोटो असू दे किंवा झाडू असू दे, ह्या गोष्टी आपण धनत्रयोदशी दिवशीच खरेदी करणार आहोत। पण आज ज्या आपल्या लक्ष्मी कुबेर पोटलीसाठी ज्या गोष्टी किंवा जी काही सामग्री लागणार आहे ती गोष्टी पण आपण धनत्रयोदशी दिवशी खरेदी केल्या तर खूपच शुभ मानली जाते। बघा, ही पोटली का करतात तर बघा, आपल्यामध्ये काहीतरी आर्थिक चणचण असते, दरिद्रता असते, काय काय गोष्टी आपल्या साधून येत नसतात, भरभराट होत नसते, तर अखंड लक्ष्मी आपल्या घरी वास करावे असं जर आपल्याला वाटत असेल तर नक्कीच हा तुम्ही प्रयोग करून पाहावा। कोणत्याही पद्धतीने हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा। आणि जर पहिल्यांदाच या चॅनेलवर आला असाल तर नक्कीच तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा। बघा, आज आपण या पोटलीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या तर हे बघा, ह्या गोष्टी तर काही खूप महाग नाहीये, आपल्या म्हणजे सर्वसामान्य खिशाला परवडेल इतक्या स्वस्त ह्या वस्तू मिळणार आहे, म्हणजे असं नाही। आणि समजा तुमच्या घरात आधीच्या अवेलेबल असतील तरी देखील तुम्ही त्या वापरू शकता, असं काही नाही। फक्त थोडं त्याचं म्हणजे शुद्धीकरण करून घ्यावं, थोडं तुम्ही गायत्री मंत्र म्हणून त्याच्यावर जर पाणी मारलं किंवा गोमूत्र शिंपडलं तरी त्या वस्तू शुद्ध होतील। मग त्या जर तुम्हाला नवीनच खरेदी करायची असेल तर तुम्ही त्या धनत्रयोदशी दिवशी खरेदी करू शकता। बघा, यामध्ये आपल्याला सर्वप्रथम जे घ्यायचंय तो म्हणजे लक्ष्मी आणि कुबेर यंत्राचा एक पत्र्याचा जो फोटो असतो किंवा पत्र्याचं जे यंत्र असतं ते यंत्र आपल्याला तिथं खरेदी करायचंय। सर्वप्रथम ही आपली पहिली वस्तू झाली। त्यानंतर दुसरी वस्तू जी घ्यायची ती म्हणजे पांढऱ्या कवड्या। तर बघा, पांढऱ्या कवड्या ज्या असतात त्या आपण खूप पूजेच्या ठिकाणी वगैरे बघितलं असणार आहे, तर ह्या फक्त आपल्याला 3 पांढऱ्या कवड्या लागणार आहेत आणि चॉकलेटी रंगाच्या देखील ज्या कवड्या आहेत त्या आपल्याला 3 लागणार आहेत। बघा, ह्या विषम संख्या प्रमाणात घ्यायच्या असतात त्यामुळे तुम्हाला 3-3 लागणार आहे। तसंच तुम्हाला लवंग देखील 3 घ्यायचे आहेत, वेलची 3 घ्यायची आहे, तसंच तुम्हाला इथं गोमती चक्र देखील लागणार, तर गोमती चक्र सुद्धा तुम्हाला 3 या प्रमाणात घ्यायचं आहे। तसेच एक आपण इतर वेळी पांढरी सुपारी म्हणजे आपली पूजेची जी सुपारी असते तीच आपल्याला माहित असते, पण आपल्याला इथं जी लागणार आहे ती म्हणजे लाल सुपारी लागणार आहे। हे सगळं तुम्हाला आध्यात्मिक म्हणजे गोष्टीच्या ज्या वस्तू मिळतात किंवा किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला देखील ह्या वस्तू उपलब्ध होऊन जातील। तसेच तुम्हाला इथं लागणार आहे पिवळी मोहरी। पिवळी मोहरी तर कदाचित सर्वांच्या घरी असेलही, तर पिवळी मोहरी तुम्हाला थोडीशीच लागणार आहे, जास्त काही त्याचं प्रमाण लागणार नाही। तसेच आपल्याला लेकुरवळ हळकुंड असतं म्हणजे छोटी छोटी जे हळकुंड असतात ती देखील तुम्हाला 3 घ्यायचे। आणि त्यानंतर जर बघितलं तर लाल गुंजा जो असतो तो देखील तुम्हाला लागणार आहे, तर लाल गुंजा तुम्हाला थोडाफार घ्यायचा आहे। गोमती चक्र झालं, त्यानंतर कमळकट्ट्याचे जे मणी असतात ते तुम्हाला इथं 5 लागणार आहे। कमळकट्टे जी माळ असेल त्यामधले तुम्ही 5 मणी जुनी वगैरे झाली असेल त्या माळेमधले 5 मणी जरी काढून घेतला तरी चालेल। मग ह्या गोष्टी तुम्हाला इथं लागणार आहेत। तर बघा, ह्या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहेत। तर ते काय करायचंय आपल्याला, सर्वप्रथम लक्ष्मीपूजनचं आपलं सगळी पूजा सगळी आटपली, आपण सगळी लक्ष्मीपूजनची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केल्यानंतर आपल्या सर्व गोष्टी झाल्यानंतर नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झालं की आपल्याला ह्या पूजेची तयारी करायची। आता ह्या पूजेमध्ये असं विशेष काही करायचं नाही, अवघड असं काही काम नाही, तर तुम्हाला एका छोट्या प्लेटमध्ये ताटलीमध्ये तुम्ही वस्तू, कारण ह्या काही जास्त नाहीये, तर या अशा तुम्ही मांडून घेऊ शकता मांडणी स्वरूपात। मांडणी स्वरूपात घेतली की त्यावर तुम्हाला हळद कुंकू अक्षता आपल्या हातात घ्यायचे, ही उजव्या हातामध्ये ही प्लेट घ्यायची किंवा जे काही ताट घेतलं असेल ते घ्यायचंय आणि सर्वप्रथम आपण लक्ष्मी देवतेला आवाहन करायचंय आणि सांगायचंय की आमच्या घरात जी लक्ष्मी आहे ती अखंड राहू दे, स्थिर राहू दे, वास तुझा अखंड आमच्या घरावर कृपादृष्टी राहू दे, तसेच भरभराट होऊ दे, अशा गोष्टी तुम्ही देवीकडे आवाहन करून मागून घेऊ शकता। आणि हे हातात घेऊन तुम्हाला 16 वेळा श्री सूक्ताचं पठण करायचंय। हे हातात घेऊन तुम्हाला नक्की, आता तुम्ही म्हणाले एवढ्या वेळा करणं शक्य नाही, पण तुम्हाला ही गोष्ट नक्कीच केली पाहिजे, कारण जर आपल्याला वाटत असेल की आपल्या घरात आर्थिक भरभराट होऊ दे किंवा आपल्यात इडापिडा जी काही संकट आले असते ते दूर होऊ दे, तर यासाठी तुम्हाला हा उपाय नक्कीच केला पाहिजे। तर 16 वेळा तुम्हाला श्री सूक्तचा पाठ म्हणायचा आहे
तसेच महालक्ष्मी अष्टक मंत्र 1 वेळा म्हणायचे. जर समजा तुम्हाला श्री सूक्तपेक्षा महालक्ष्मी अष्टक जर सोपं वाटत असेल तर त्याचं 16 वेळा आणि ह्याचं एकदा पठण केलं तरी चालू शकतं. तसेच तुम्हाला इथं नवार्ण मंत्राची 1 माळ ओढून घ्यायची. आता तुम्हाला उजव्या हातात तर आपण हे ठेवले तर कोणाला तरी तुम्ही मदतीला घेऊन माळ ओढायला लावून तुम्ही तो मंत्र म्हणला तरी देखील चालू शकतं. नवार्ण मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्र हा आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हे तुम्हाला म्हणायचंय. आणि अशा पद्धतीने आपलं हे सगळं, कारण जोपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत नाही तोपर्यंत त्यामध्ये ते शक्ती प्राप्त झालेली नसणार आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी आवर्जून करायचे. त्यानंतर मग तुम्हाला हे ताट खाली ठेवून एक समजा लाल पोटली असते आपल्याला विकत देखील मिळते, किंवा अगदी जर तुम्हाला काही मिळालं नाही तर लाल रंगाचं ब्लाउज पीस असेल ते पसरवायचंय आणि त्यावर या सगळ्या वस्तू ठेवायच्या आणि मग त्याला हळद कुंकू अक्षता फूल वगैरे सगळं वाहून घ्यायचंय. त्याची गाठ मारायची व्यवस्थित आपल्याला घट्ट, आणि त्याच्या पुढे तुम्हाला धूप दीप सगळं ओवाळून घ्यायचंय. आणि हे सगळं ओवाळून झाल्यावर आपल्याला लक्ष्मीला पुन्हा आवाहन करून या गोष्टी आवर्जून सांगायचेत की आमच्या घरात भरभराट होऊ दे, आर्थिक शांती लाभू दे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या. आणि हे रात्रभर असंच ठेवायचंय. आणि रात्रभर ठेवल्यानंतर ज्यावेळी तुम्ही लक्ष्मी पूजनाची उत्तर पूजा करणार त्यानंतर तुम्हाला हे तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचंय. आता नुसतं तिजोरीमध्ये ठेवलं की पुढच्या वर्षीपर्यंत तर तसंच ठेवायचंय असं नाही, तर दर महिन्याच्या दुर्गाष्टमीला तुम्हाला हे बाहेर काढून पुन्हा त्याची पूजा नुसती करून घ्यायची आहे, सूक्तचा पाठ म्हणायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला ते बांधून तिजोरीत ठेवायचंय. अशा पद्धतीने तुम्हाला या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे. म्हणजे तुमच्या घरामध्ये जी काही आर्थिक संकट असतील, ज्या काही इडापिडा असतील त्या नक्कीच टळून जातील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.